ऋतिक गरत. पंच इथे टाइम अलर्ट आहे, 20 मिनिटाचे कालावधी इथे आम्ही टाइम चालू केलेला आहे. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. षटक क्रमांक पहिला गोलंदाज ऋतिक गरत. सामोरे फलंदाज पाहू शकाल तन्मय पाटील. षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज ऋतिक गरत. ऋतिकचा चेंडू मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये इथे मात्र कलेक्शन केला जातोय, पकड केली जातोय. डॉट चेंडू जाईल. 4 ओव्हरची बॅच असेल आणि अगोदरचा सामना देखील आपण पाहिला चांगल्या पद्धतीने पाटणोली संघाने मात्र विजय संपादित केला. खारकोपर टीम्सने देखील टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक निवडला आणि फलंदाजीच्या वाट्याला आपण पाहिलं तर आराध्य स्पोर्ट प्रथमतः या सामन्यामध्ये खेळताना पाहू शकाल. गोलंदाज ऋतिक गरत षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल. चांगला फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली. सुरेख जेल टिपला. तन्मय पाटीलचा पहिला विकेट प्राप्त होईल जय हनुमान खारकोपर टीमला. परतावा लागेल. झेल टिपला आपण पाहिला तर जिग्नेश गोंदली. नक्कीच खारकोपर गावाचं देखील आमच्यावरती बराच प्रेम असतो. अनेक स्पर्धेमध्ये आम्हाला घटक केला जातो आणि चांगलं केलं आपण पाहिलं तर गोलंदाज ऋतिक गरजचं एक विकेट प्राप्त झालाय. तन्मय पाटीलला आता यावं लागेल खेळाडू कक्षाजवळ. तर योगेश पाटील जाईल तन्मय पाटीलच्या जागेवरती. तिसऱ्या इनाईट क्रमांक नंबरवरती आपल्याला पाहायला मिळेल योगेश पाटील आणि एका साईडला विशाल पाटील अशी जोडी पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं फेकताना मेंढे पॉवरप्लेचा गोलंदाज ऋतिक गरतला पाहू शकाल. यानंतरचा सामना असेल मिहिरा स्पोर्ट RCC पेठ आणि त्याच्या समेत आपण पाहिलं तर रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बाबर डोगरी. पहिली सेमीफायनलची लढत यापुढची आपल्याला पाहायला मिळेल. ए बिग लॉस या लॉस मधले आपल्याला पहिली सेमीफायनलची लढत पाहायला मिळेल. गोलंदाज ऋतिक गरत. सन्मान दिला लाज जबाब ऋतिक गरत स्वतःच्या बॉलमध्ये चेंडूला शांत ठेवतोय. पहिल्या षटकामध्ये तन्मय पाटीलला देखील मात्र खेळाडू कक्ष दाखवला आणि त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीचा इथे षटक फेकताना अद्याप 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट प्राप्त केलाय आणि संघाचं खातं देखील उघडून देत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहू शकाल ऋतिक गरजची. आताचा चेंडू आपण पाहिला तर काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूची पकड केली जाईल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फेकी देखील चांगली येतोय. एकदा कंप्लीट होतोय. स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज योगेश पाटील. एक बाद एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या मध्ये 4 चेंडूचा झाला खेळ. गोलंदाज ऋतिकला पाहू शकाल. सामोरे फलंदाज येतोय योगेश पाटील आणि त्याच्या साथीला विशाल पाटील. चांगला फटका सजवलाय. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू जाईल. चेंडू खाली मात्र 2 क्षेत्ररक्षक येतील. चेंडू पकडी पैकी भरत इथे दुसरी धाव होईल कंप्लीट आणि या 2 धावेच्या साहाय्याने आराध्या स्पोर्ट पाटणोली टीमची धावसंख्या 1 बाद 3 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मधला ऋतिक गरजच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विश्लेषण विचार केला 1 बाद 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत जातो शांत पद्धतीचा. आमचे लाडके प्रेक्षक देखील शांत पद्धतीने या सामन्याचा आनंद घेताना पाहू शकाल, या स्पर्धेचा आनंद घेताना. चांगला फटका सजवलाय. त्यानंतर मात्र कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स सीमा पार चौकार. 1 ओव्हर होईल कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर येथील धावसंख्या तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या पाहायला मिळत जातील. क्वार्टर फायनलचा सामना असेल. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो धडक मारेल प्रणय सुपर 4 मध्ये आणि मात्र गावदेवी गावठाण करण मडवी. काल मात्र अर्धशतक ठोकलं या स्पर्धेतील आपण पाहिला. कालच्या रात्रीमध्ये करणने मात्र नक्कीच रात्रीला मात्र उजाला दिला होता. दुसरी सेमीफायनलची लढत देखील मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी गावठाण आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो करण मडवी. गावदेवी गावठाण संघापुढे पाहायला मिळेल. त्यानंतर यापुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिली सेमीफायनल मिहिरा स्पोर्ट RCC पेठ रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बाबर डोगरे. आपल्याला अशी ही लढत पाहायला मिळेल. त्याचनंतर गोलंदाज ऋतिक गरत. ऋतिकच्या षटकातील आपण पाहू शकाल 1 षटक मात्र कंप्लीट आणि षटक क्रमांक 2 गोलंदाज येतोय स्वतः कॅप्टन्स कर्णधार जय हनुमान खारकोपर संघाचा मात्र हर्षल ठाकूर.
योगेश पाटील. हर्षल ठाकूर येतोय या षटक क्रमांक दुसरा पहिला चेंडू घेऊन. योगेश पाटील साठी मात्र इथे फटका चांगला सजवलाय. त्यानंतर पकडी फेकी पर्यंत एकच धावेलेली योगेशला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती एक बाद आराध्या स्पोर्ट पाटणोल टीमची धावसंख्या पाहायला मिळायला जातोय. शांत पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत होतं आजच्या या शेवटच्या रात्रीमधला. गोलंदाज हर्षल ठाकूर, सामोरे फलंदाज आपण पाहू शकाल विशाल पाटील. चांगला लप केलाय, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येईल हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आता संघ पुढे सरकेल. तब्बल धावसंख्या पाहू शकाल 1-14 या आकड्यावरती आराध्या स्पोर्ट पाटणोली संघाच्या वाट्याला आली फलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक निवडला कर्णधार हर्षल ठाकूरने. आणि मात्र आपण पाहू शकाल तीच मात्र प्रयत्न चालू आहेत की आपल्या संघाला जास्तीत जास्त स्कोर बनवण्यासाठी आपल्याला फटके घ्यावे लागतील. हर्षल ठाकूर चा चेंडू मात्र इथे फटका बसेल, झेल टिपला जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. विकेट आयुष गोंधलेने मात्र सुरेख झेल टिपला आणि विकेट क्रमांक मात्र बाद होते. दुसरा फलंदाज विशाल पाटीलला यावं लागेल खेळाडू कक्षाजवळ. 2 विकेट्स गमावलेत आणि त्यानंतर विचार केला तर धावसंख्येचं विश्लेषण पाहिला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण पाहिला तर आराध्य स्पोर्ट पाटणोल टीमची धावसंख्या 14 याकडे वरती पाहायला मिळत जातोय. 14 धावसंख्या. त्यानंतर नवीन फलंदाज जाईल राकेश कातकरी. गतवर्षी हा खेळाडू आपण पाहिला तर बराच फॉर्म मध्ये असणारा राकेश कातकरी फलंदाजीमध्ये. तो यंदाच्या वर्षी आपण पाहू शकाल आपल्या टीमसाठी करावा लागेल खेळ. जर एका बक्षिसासाठी आपल्याला जायचं असेल या स्पर्धेमध्ये तर नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये जिंकावा लागेल. राकेश कातकरी नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल ठाकूरचा षटकातील पुढचा चेंडू आल्या आल्या लाजवाब फटका. चेंडू जाईल स्केअरलेगच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं की हा खेळाडू जर फॉर्म मध्ये आला तर नक्कीच धावसंख्या बऱ्याच उभारल्या जातील. आराध्या स्पोर्ट पाटणोल टीमची राकेश कातकरी अगोदरच्या सामन्यामध्ये देखील झटत होता मोराबी संघापुढं आणि कुठेतरी मात्र शेवटच्या समयाला आराध्या स्पोर्ट पाटणोल संघ मात्र विजेता झाला. संघाची धावसंख्या तब्बल 20 या आकड्यावरती 2 बाद 20 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला जातात. दुसऱ्या ओव्हर मधले प्रणय अद्याप शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती प्रहार पाहायला मिळेल का? राकेश कातकरी एक चांगला खेळाडू आणि त्याचा मात्र खेळ सादर करतोय आपल्या पाटणोल टीमसाठी. हर्षलचा चेंडू इथे चुकीचा क्षेत्ररक्षक होईल. चेंडू येईल थांबणार नाही मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये सीमारेषा पलीकडे. चौकार. षटकार खाल्ल्यानंतर चौकार खातोय. आता मात्र गोलंदाज स्वतःवरती नाराज होतोय. हर्षल ठाकूर संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र जेव्हा राकेश कातकरी आला आपल्याला पाहायला मिळाला स्केअरलेगच्या डोक्यावरून एक षटकार. त्यानंतर थर्ड मॅन रिजन मध्ये चौकार. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. तर दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू समोर फलंदाज आपण पाहू शकाल 10 धावसंख्येवर खेळताना 2 चेंडू मध्ये तब्बल राकेश कातकरी. लाजवाब लाजवाब. आता मात्र राकेश कातकरीचा फाईनलिक रिजन मध्ये फटका सजवला जातो सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहिला तर आराध्या स्पोर्ट पाटणोली टीमची धावसंख्या तब्बल 2 बाद 28 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. उर्वरित शेवटचे 12 चेंडू. आतापर्यंत या स्पर्धेतील 213 हा चौकार पाहायला मिळाला प्रणय आपल्याला या स्पर्धेतील. बरोबर प्रणयच्या माध्यमातून किती षटकार, किती चौकार, किती रन्स, किती विकेट्स बरीच माहिती आम्हाला दिली जाते प्रणयच्या माध्यमातून. 2 ओव्हर कंप्लीट 28 धावसंख्या आली. प्रत्येक षटकाची जर सरासरी पाहू शकला तर 14.00 28 धावसंख्या. षटक क्रमांक 3 गोलंदाज जय हनुमान खारकोबर टीमच्या वतीनं हर्ष मसाई आपण पाहू शकाल. हर्ष मसाई गोलंदाज येतोय. सामोरे मात्र फलंदाज पाहू शकाल योगेश पाटील.
हर्षचा चेंडू पाहू शकाल चांगल्या पद्धतीने केलाय. फटका चांगला सहजवलाय. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. चेंडू पकडी पर्यंत 2 धावसंख्या होतील कंप्लीट. आणि या 2 धाबेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पाहू शकाल आराध्या स्पोर्ट टीमची 2 बाद 30 या आकड्यावरती. 30 धावसंख्या षटक क्रमांक तिसरं फेकताना गोलंदाज हर्ष, सामोरे फलंदाज योगेश पाटील, आराध्या स्पोर्ट पाटणवली आणि एका साईडला जय हनुमान खारकोपर. अशी मात्र लढत क्वार्टर फायनलची सामन्यामध्ये जिंकेल. सुरेख चेंडू व्हाईट यॉर्कर ज्या पद्धतीने मात्र चेंडू फेकला जातोय आपण पाहिला हर्षने चांगल्या पद्धतीचा मात्र योगेशला देखील इथे थांबावं लागेल. हा चेंडू जाईल डॉट. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरं फेकताना गोलंदाज हर्ष मसाई आपल्याला पाहायला मिळायला जातोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज खारकोपर टीमचा. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. आणि या 4 धाबेच्या मदतीने आता मात्र आराध्या स्पोर्ट पार्टनर टीमची धावसंख्या पाहू शकाल तब्बल 2 बाद 34. 34 रन्स टू विकेट लॉस. आराध्या स्पोर्ट पार्टनर टीमची धावसंख्या पाहायला मिळत जातोय. आता कुठेतरी हर्ष मसायला गोलंदाजीमध्ये आपला मारा चेंज करावा लागेल कारण योगेश पाटीलने 2 चौकार ठोकलेत. तर चौकार हॅट्रिक संपादित करेल का? चांगला फटका बॅट बॉय आपण पाहू शकाल मात्र काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये झेल टिपलाय आणि ते परतावा लागेल योगेश पाटीलला खेळाडू कक्षाजवळ. 3 विकेट्स मात्र गमावलेत आराध्या स्पोर्ट पाटोल टीमने आणि संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. नक्कीच बड्डे बॉय आमचे खारकोपर गावचे धनेश भोईर आणि बराच त्यांच्याकडे अनुभव आहे. धनेशकडे एक चांगला खेळाडू जाणता खेळाडू आहे. चांगला चेल कॅरी केला आणि त्यानंतर योगेश पाटीलला देखील खेळाडू कक्षाजवळ पडतावा लागतोय. योगेश आपण खेळ पाहिला तर आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिला. नवीन फलंदाज प्रणय आतमध्ये जातोय रतीश पाटील 5व्या क्रमांकावरती आणि त्याच्या साथीला राकेश कातकरी. गोलंदाज हर्ष मसाईच्या षटकातील 5वा चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्येचा विश्लेषण विचार केला पहिल्या सत्रामध्ये तब्बल आल्यात 34 धावसंख्या 3 बाद आणि हर्ष मसाईच्या षटकातील हा 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज रतेश पाटील नवीन फलंदाज येतोय. आताचा चेंडू मात्र पंचाचा इशारा येतोय. ऑप्शनच्या बराच बाहेर जाणार अभ्यंतर घोषित केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल एका धाबेच्या मदतीने. आराध्या स्पोर्ट पाटोल टीमची धावसंख्या 3 बाद 35 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 विकेट लॉस 35 रन्स. अद्याप या षटकातील 2 चेंडू असतील. गोलंदाज हर्ष मसाई चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या वरून जाईल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. आणि या 4 धाबेच्या मदतीने आता आराध्या स्पोर्ट पार्टनर टीमची धावसंख्या पाहू शकाल 3 बाद 39 या आकड्यावरती. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला जाते चांगल्या पद्धतीने सजवला जातोय. जरी आमचे विकेट्स गेले परंतु मात्र आम्हाला आमच्या पहिल्या सत्रामध्ये चांगला स्कोर बनवावा लागेल या खारकोपर टीम समोर. हेच प्रयत्न असतील आराध्या स्पोर्ट पार्टनर टीमचं. त्यानंतर हर्ष मसाईच्या षटकातील शेवटचा चेंडू सुरेख चेंडू तेवढाच फटका देखील चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येईल हर्षल ठाकूर. चेंडू पकडीपर्यंत एकदम कंप्लीट होतोय आणि एक चांगल्या पद्धतीचा षटक पाहायला मिळाला. 3 ओव्हर होतील कंप्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आराध्या स्पोर्ट पार्टनर टीमची धावसंख्या 40. 3 बाद 40 धावसंख्या. शेवटचा स्लॉग ओव्हर असेल. अंतिमचा षटक पाहायला मिळेल आज मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी चषक 2023 आणि या स्पर्धेतील शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीतील आता मात्र आपल्याला पुढच्या सामन्यापासून मात्र सेमी फायनलच्या मॅच मात्र चालू होतील. तर मी विनंती करेन की हा षटक संपताच यायचा आहे. पण टॉससाठी एका साईडला मिहिरा स्पोर्ट RCC पेठ आणि त्याच्या समेत आपण पाहू शकाल रुद्रवीर स्पोर्ट जीवदा आणि बाबन डोगरी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे. हा षटक संपताच. तीन बाद 40 धावसंख्या पाहायला मिळाली. आपण पाहिला तर गोलंदाज येतोय षटक क्रमांक 4 घेऊन ओमकार पाटील. नक्कीच बर्थडे बॉय आपण पाहू शकाल ओमकार पाटीलचा देखील वाढदिवस. ओमकार पाटीलचा पहिला चेंडू पाहू शकाल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडूला कलेक्शन केला जातोय. पैकीपर्यंत एकदा होईल कंप्लीट.
आणि एका धावेच्या साह्याने मात्र आराध्या स्पोर्ट पाटोली टीमची धावसंख्या 3 बाद 41 धावसंख्या 41 रन्स 3 विकेट लॉस आराध्या स्पोर्ट पाटोली टीमची धावसंख्या आणि शेवटचे 5 चेंडू असतील या 5 चेंडूवरती राकेश कातकरी या फलंदाजाला हल्ले चढवावे लागतील सामोरे मात्र ओमकार पाटील आणि त्यानंतर राकेश कातकरी बॅटच्या एनआर मध्ये चेंडू येतोय पसले मध्ये चेंडू पकडीपर्यंत फेकीपर्यंत येते एक धावसंख्या होईल कंप्लीट चुकीची मात्र इथे कलेक्शन होतोय तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट आणि या 2 धावेच्या साह्याने राकेश कातकरी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय आणि संघाची धावसंख्या आराध्य स्पोर्ट पाटोली टीमची 43 या आकड्यावरती 43 धावसंख्या 3 बाद आपल्याला पाहायला मिळत जातोय रंगतदार सामना विचार केला तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तिसऱ्या फेरीतील मात्र पहिला सामना कारण या सामन्यामध्ये जो जिंकेल तो धडक मारेल सुपर 4 मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल शेवटचे 4 चेंडू राकेश कातकरीच्या रनर मध्ये चेंडू येत नाही परंतु एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने आता आराध्या स्पोर्ट पाटोली टीमची धावसंख्या 3 बाद 44 या आकड्यावरती 3 बाद 44 धावसंख्या शेवटचे 3 चेंडू असतील पहिल्या सत्रातील आणि मात्र फलंदाज पाहू शका रतीश पाटील सामोरे मात्र ओमकार पाटील ज्याचा मात्र आज वाढदिवस आहे तोच गोलंदाज मात्र गोळ्याच्या मार्कवर चांगला फटका सजवलाय त्यानंतर मात्र जेल खाली येईल क्षेत्ररक्षक येथे चांगला कॅरी केलाय हर्षल ठाकूरने जेल विकेट क्रमांक 4 परतावा लागेल मात्र फलंदाज ओमकार रतेश पाटीलला मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय ओमकार पाटीलला सफलता मिळतोय नवीन फलंदाज जातोय आपण पाहिलं तर रतेश पाटीलच्या जागेवरती तुषार पाटील आराध्य स्पोर्ट पाटोली टीमच्या वतीनं शेवटचे 2 चेंडू असतील आपण पाहू शकाल या पहिल्या सत्रातील या स्लॉग ओव्हर बदले नवीन फलंदाज येतोय तुषार पाटील रतेश पाटीलच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर विचार केला तर ओमकार पाटीलची चांगली गोलंदाजी धावसंख्या रोखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तर खरोखरच आपण पाहू शकाल मॅजिकल धावसंख्या 44 4 विकेट्स आणि 4.4 असं आपल्याला आकडा पाहायला मिळतो फटका मात्र चांगला सजवण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जेल तर टॉस साठी शेवटचा कॉल असेल बॉबी कोहली आमचे आलेले आहेत तर मिहिरा स्पोर्ट आरसीसी पेठ आणि रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बाबनडोगरी चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या टॉस शेवटचा कॉल असेल एका साईडला आपण पाहू शकाल रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बाबनडोगरी आज बाबनडोगरी गाव म्हटलं तर आपल्या बाजूला आणि खरोखरच आज आपण पाहिलं तर प्रेक्षकांची भरघोस गर्दी बाबनडोगरी संघासाठी देखील बराच सपोर्ट असेल एका साईडला मिहिरा स्पोर्ट आरसीसी पेठ तर गोलंदाज ओमकार पाटील प्रथम आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे 44 धावसंख्या 5 विकेट्स इथे पाहिले तर गमावलीत आराध्या स्पोर्ट पाटोली टीमने शेवटचा चेंडू असेल गोलंदाज ओमकार पाटील आणि विकेट हॅट्रिक वरती येतो गोलंदाज ओमकार पाटील बॅटची एज मध्ये चेंडू येतोय त्यानंतर फसलीमध्ये चुकी घडली जातोय 2 क्षेत्ररक्षक जातील एकदा होईल कंप्लीट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न 2 धावसंख्या पूर्ण आणि तिसऱ्या धावेवरती मात्र फलंदाज होईल बाद तर येथे 6 बाद तब्बल धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये आराध्या स्पोर्ट पाटोली संघाची फलंदाजी करताना आपण पाहिलं तर 6 बाद 46 धावसंख्या आणि 47 धावेचं लक्ष तर चला रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बाबनडोगरी संघाचा संघनायक मास्टर माइंड तेजजी म्हात्रे आणि त्याच्या समित आपण पाहिलं तर मिहिरा स्पोर्ट आरसीसी पेठ संघाचा संघनायक तर विनंती असेल टॉस साठी सेमी फायनल 1 2 संघ ए आणि बी पोल मधून जीवदानी बामणडोंगरी अर्थात रुद्रा 11 आणि त्यांच्या समवेत मिहिरा स्पोर्ट्स
RCC पेठ टीमच्या संघाने एक टॉससाठी यावं. सन्मान्य विजय साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सेमीफायनल 1 मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सेमीफायनल 1 मध्ये दोन ताकदवर संघ राहतो के कातिल आणि आपण म्हणतो की रात के मुसाफिर RCC पेठ. आज संघ तुम्ही पाहाल मीरा स्पोर्ट्स मयूरजी म्हात्रे पॅकर आणि त्यांच्या समवेत जो संघ फाईट करेल तो रुद्रांश 11 शिवदानी बामणडोंगरी. संघनायक चला शेवटचा कॉल टॉससाठी यायचंय. मोठी लढत होणार मनोज. अगदी फायटिंग मॅच. बामणडोंगरी शेजारील संघ आहे त्यांचा संपूर्ण गाव आला असेल. पेटकर देखील आलेत त्यामुळे एक मोठी लढत होणार. या मॅच मध्ये मयूरजी म्हात्रे पेठ संघाचे पॅकर असतात. यावेळी देखील ते पॅकर आहेत. तर एक खरोखरच प्रवीण टेंबे सांगायचं झालं तर मिहिरा स्पोर्ट RCC पेठचे पॅकर्स मयूरजी म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक आणि एका साईडला आपण विचार केला तर रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरीचे पॅकर्स आमच्याच गावातील राजेशजी पाटील. नक्कीच राजेशजी पाटील आमचे ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य हे मात्र पॅकर्स असतील. मोरावे गावचे दोन पॅकर्स. डेफिनेटली चला विनंती करतो संघनायक टॉससाठी यावं. शेवटचा कॉल सेमीफायनल 1 तुमच्या भेटीसाठी येतोय. पाहुण्यांची शुभ हस्ते टॉस होणार. राजेशजी पाटील जे पॅकर आहेत बामणडोंगरीचे त्यांना देखील विनंती आपण मंचावरती यायचंय. मोरावे गावतील असतील परंतु बामणडोंगरीचे ते पॅकर आहेत त्यामुळे आपण मंचावरती यावं. स्वागत आहे आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तर जी शेकोटी आपण चालू केली ती बंद करा कृपया. येथे आम्हाला खेळाडूंना त्रास होतोय. आता सामने मात्र रोमांचक होतील. सेमीफायनलचे सामने होतील क्वार्टर फायनलचे आणि मेगा फायनलचे. त्यामुळे ज्याने शेकोटी चालू केली कृपया बंद करा मित्रांनो. कुठल्याही त्रास झाला नाही पाहिजे आपल्या स्पर्धेला. तेजस म्हात्रे टॉससाठी आलेत. बामणडोंगरी संघाचा संघनायक आणि समवेत त्यांना फाईट करेल मीरा स्पोर्ट्स RCC पेठ. कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर टॉस सेमीफायनल 1. बॅक टू ग्राउंड मनोज म्हात्रे फॉर क्वार्टर फायनल. थँक्यू प्रवीणजी टेंबे. आपण पाहिलं तर वल्लभगावातील आमचे परममित्र रोशनजी पाटील बॅटभामा शिरवली. तर आज आपल्याला त्यांचा गोड आवाज आजच्या रात्रीमध्ये या शेवटच्या रात्रीमध्ये मेगा फिनालेमध्ये पाहायला मिळाला. तर रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी संघाचा मास्टर माइंड कॅप्टन तेजसजी म्हात्रे ते आलेत. तर चला RCC पेठ मिहिरा स्पोर्ट या पेठ संघाचा संघनायक टॉससाठी 47 धाबींचं लक्ष्याला मात्र सामोरे जाण्यासाठी हर्षल ठाकूर आणि त्याच्या समित फलंदाज पाहिला तर ऋतिक गरत असे दोन फलंदाज मात्र सलामीसाठी आलेत. 47 धाबींचं लक्ष आहे. या सामन्यामध्ये जिंकेल तो धडक मारेल सुपर 4 मध्ये. गावदेवी गावठाण संघापुढे आपल्याला पाहायला मिळेल. 47 धाबींचं लक्ष पार करायचं आहे आणि तोच लक्ष्याला सामोरे जाताना गोलंदाज येतोय आराध्या स्पोर्ट पाटोले टीमच्या वतीनं. आपण पाहिलं तर योगेश पाटील पॅन्डी पावबरेचं षटक घेऊन येईल. योगेश पाटील षटक क्रमांक पहिला. 47 धाबींचं लक्ष. समोरील फलंदाज एक चांगला ट्रम्प कार्ड खेळाडू या खारकोपर गावातील हर्षल ठाकूर आणि त्याच्या समित मात्र योगेश पाटील. गेम ऑन. दुसऱ्या सत्राला होतोय सुरुवात. षटकातील पहिला चेंडू रफ्तार के सौदागर. इथे मात्र पाहिला तर मात्र लाईन चांगली होती. फलंदाजाची मात्र बॅट जाईल वरून. त्यानंतर मात्र यशस्वीच्या हातामध्ये चेंडू कलेक्शन केला. डॉट निर्धाव चेंडू जातोय. 47 धाबींचं लक्ष. येणारे आता 23 चेंडू आणि 47 धाबींची आवश्यकता. चला पेठ टीम्स आपल्याला शेवटचा कॉल असेल. चांगला फटका तेवढाच मात्र इथे चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पडतो क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून जाईल. सी बारीच्या पलीकडे हा येतोय दमदार चौकार. फलंदाज आपण पाहू शकाल हर्षल ठाकूरच्या बॅट मधून 4 धाबीने स्वतःचा आणि संघाचं खातं उघडतोय.
47 धाब्यांचं लक्ष पार करायचं आहे. क्वार्टर फायनलचा सामना, या सामन्यामध्ये जर नक्कीच आपण पाहिला तर जिंकेल तो एका ट्रॉफीचा तरी मानकरी ठरेल असा विचारात्मक आपल्याला खेळ करावा लागेल. पाटोले टीम्स, आराध्या स्पोर्ट आणि एका साईडला विचार केला तर जय हनुमान खारकोपर अशी लढत पाहायला मिळत जाते. खारकोपर गावातील देखील प्रेक्षक बरेचसे उपस्थित आहेत. आमच्या बामणडोंगरी गावाचे देखील बरेचसे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. खरोखरचा सुरेक्षा इथे फटका सिलेक्शन हर्षल ठाकूरच्या बॅट मधून पाहायला मिळेल. हा दमदार चौकार कव्वरच्या रिजन मध्ये. खरोखरच हर्षल ठाकूर जर फॉर्म मध्ये आला ना तर नक्कीच खारकोपर टीमला मात्र बॅकफुट वर असला तरी फ्रंट फुट ते आणणार. कारण हर्षल ठाकूरची बॅट एकदा बोलायला लागली की पाटोले संघाला मात्र नक्की डोकेदुखी ठरेल आणि तीच डोकेदुखी आपल्याला 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाली. 8 डबसंख्या आले. 3 चेंडूचा झाला खेळ समाप्त. षटक क्रमांक पहिलं पीक त्यांना गोलंदाज योगेश पाटील, आराध्य स्पोर्ट पाटणोल टीमच्या वतीने. चला पेट टीम सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब हर्षल ठाकूर फटका सजवलाय. 1 बाउन्स केरलेच्या रिजन मध्ये येतोय चौकार. हा तिसरा चौकार पाहायला मिळाला हर्षलच्या बॅट मधून आणि संघाची धाबसंख्या जय हनुमान खारकोपर संघाची सलामीची जोडी आणि 12 धाबसंख्या. इथे मात्र पाहू शकाल कट केला जातोय. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जाईल. पुन्हा एकदा हर्षल ठाकूरच्या बॅट मधून पाहायला मिळेल. चांगला क्षेत्ररक्षक, चांगले प्रवेश क्षेत्ररक्षक. त्यानंतर 3 धाबसंख्या कंप्लीट होतात आणि या 3 धाबेच्या साह्याने जय हनुमान खारकोपर टीमची धाबसंख्या 15 धाबसंख्या पाहायला मिळेल. सुरेख चेंडू जोरदार अपेल. विकेट क्रमांक मात्र इथे LBW मध्ये फसला जातोय. ऋतिक घरतला परतावा लागेल. पहिला विकेट मात्र जय हनुमान खारकोपर संघाचा. एक बाद 15 धाबसंख्या प्रणय आपल्याला पाहायला जातो. पहिला विकेट प्राप्त झाला योगेश पाटीलला. चांगल्या पद्धतीचा खेळ. एक ओव्हर कंप्लीट. एका षटकाचा झाला खेळ समाप्त आणि आपण पाहिलं तर विचार केला तर जय हनुमान खारकोपर टीमची धाबसंख्या 1 बाद 15. ऋतिक घरत मात्र परतला. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आज ज्यांचा वाढदिवस आमचे परम मित्र धनेश पाटील, धनेश भोईर. धनेश भोईर नक्कीच तुला मित्रा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज येतोय रतेश पाटील. रतेश चेंडूला पहिला समांतर दिला मात्र फलंदाज हर्षलने आणि एका धाबेच्या साह्याने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या पाहिली तर जय हनुमान खारकोपर टीमची 1 बाद 16 या आकड्यावरती 16 धाबसंख्या पाहायला जातोय. 47 धाबेचा टार्गेट सेट करायचा आहे. या सामन्यामध्ये जर विजय संपादित करायचा आहे, आपल्याला सुपर 4 मध्ये प्रवेश करायचा आहे तर धनेश भोईर येईल. तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळाला वन डाऊन स्वरूपाचा जो खेळाडू आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहमी सातत्याने जो क्रमांक पाहतो MS धोनीचा, तो मात्र आपण वनडाऊन असतो आणि त्या वनडाऊन एवढची मात्र चांगला परफॉर्मन्स MS धोनीचा देखील पाहिलाय. धनेशचा पटका चांगल्या पद्धतीने सजवला जातोय. त्यानंतर येथे चेंडूची पकड केली जाईल. एकच धाव धनेशला एका धाबेच्या मदतीने. जय हनुमान खारकोपर टीमची धाबसंख्या 17 या आकड्यावरती. प्रणय आपण विचार केला 47 धावीची आवश्यकता टार्गेटचा सेट करायचा होता, परंतु त्यानंतर आता
आवश्यकता राहिली ती 30 धावेची. 16चा रन रेट आपल्या 16 चेंडू 30 धावेची आवश्यकता. येणारी 16 चेंडू 30 धावा. हर्षल ठाकूर आणि गणेश भोईर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज ऋतिक पाटील षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल. आताचा चेंडू मात्र फटका चांगला सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जाईल. गोलीच्या रफ्तार मध्ये सीमारेषा पलीकडे हर्षलच्या बॅट मधून हा दमदार चौकार. आणि तदनंतर संघाची धावसंख्या जय हरमान खारकोपर टीमची 21 या आकड्यावरती. हर्षल ठाकूर असेल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी मात्र आराध्या स्पोर्ट पाटणोली संघाला विचार करावा लागेल. एक ट्रम्पकार्ड खेळाडू आहे ज्याने मात्र जय हनुमान खारकोपर टीमसाठी बराच वेळा चांगले सातत्याने सामने जिंकवलेत आणि आज देखील तीच कामगिरी करतोय. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला जातोय. एका साईडला गोलंदाज रतेश पाटील आणि त्याच्या समीत हर्षल ठाकूर. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज रतेशचा चेंडू ब्रह्मास्त्र. या टेनिस क्रिकेट मधला या विश्व क्रिकेट मधला आपण पाहिलं तर एक ब्रह्मास्त्र आणि त्या ब्रह्मास्त्रावरती मात्र इथे शांत केलाय फलंदाज हर्षल ठाकूरला. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं फेकताना गोलंदाज रतेश पाटील. रतेश पाटीलच्या षटकातील अद्याप शेवटचे 2 चेंडू आणि त्याला फॉलो करेल मात्र फलंदाज हर्षल ठाकूर. इथे मात्र फटका चांगला सजवलाय. त्यानंतर मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूची पकड केली जातोय. फेकीपर्यंत एक धावसंख्या होईल कंप्लीट. एका धावेच्या पद्धतीने आपण पाहिलं तर जय हरमान खारकोपर टीमची धावसंख्या 1-22 या आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. येस, टॉस साठी पुन्हा एकदा सेमीफायनल 1 टीम बामणडोंगरी टीम पेट कम फॉर द टॉस. टॉस केला जाईल या एक बॉल नंतर. सेकंड ओव्हर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रवीण टेंबे. आताचा चेंडू फुलटॉस चेंडू काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये जाईल. 2 क्षेत्ररक्षकांना इथे मात्र पकड केली जातोय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू पैकी पर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि या 2 धावेच्या साहाय्याने आपण पाहू शकला तर सोहेल शेख अँड तेजसजी मात्रे कम फॉर द टॉस. सेमीफायनल 1चं टॉस केलं जाईल. संघनायकांनी यायचे आपण. बिग फाईट ए अँड बी पोल या 2 संघातील लढत असेल. तर चला 2 ओव्हर कंप्लीट 24 धावसंख्या. आता येणारे 12 चेंडू आवश्यकता राहिली 23 धावेची. प्रवीण टेंबे. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या मध्ये. पाणी घेऊन जायचंय प्लीज. 12th मॅन. पाणी घेऊन जायचंय. 12th मॅन. पेट वर्सेस बामणडोंगरी लढत होणार 2 संघांमध्ये. सेमीफायनल 1. मनोज, स्कोर किती चेंडू किती धावा? तर 12 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावेची आवश्यकता. बारा चेंडू 23 धावेची आवश्यकता. चला थोडा आपण मंचाच्या बाजूला व्हायचं आहे. आपण विनंती करतो दादा थोडासा आपण थोडा साईडला व्हा. तन्मय पाटील येतोय षटक क्रमांक 3 आपण पाहू शकाल. तर दादा नक्कीच आपण थोडा साईडला व्हायचं आपण. आताचा चेंडू आपण पाहू शकाल. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडूची पकड केली जातोय आणि
चला टॉस करण्यासाठी जायचं आहे पण येस टॉस केला जाईल. सोहेल शेख कम फॉर द टॉस. सोहेल शेख कॅप्टन ऑफ RCC पेट मीरा स्पोर्ट्स अँड पाहुण्यांची शुभ हस्ते टॉस केला जाईल. द बिग फाईट सेमी फायनल 1. कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं. येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मनोज. थँक्यू दादा. प्रवीण दादा पण पाहिला तर सुरेख चेंडू फेकला जातोय. प्रणय डॉट चेंडू येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 25 या आकड्यावरती लागली जातोय. येणारे 10 चेंडू आणि समीकरणाचा विचार केला तर 22 धावेची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग. 10 चेंडू 22 धावा 22 धावा 10 चेंडू कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल क्वार्टर फायनलची लढत. तन्मयचा चेंडू मात्र गणेशने पटका चांगला सजवलाय. त्यानंतर लॉग ऑफच्या रिझन मध्ये कलेक्शन चांगलं झालंय. एकदा होईल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या प्रमाणे पाहिली तर 26 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 9 सोहेल आणि शेख. 21 धावेची आवश्यकता. सोहेल शेख कम फॉर द टॉस. पेट संघाचा संघाने टॉस साठी लगेच यायचं आपण. सोहेल 9 Over to you. चेंडू 21 धावा 21 धावा 9 चेंडू कराव्या लागतील जय हनुमान खारकोपर टीमला. हर्षल ठाकूरचा कॉटन जेल पकडायचा प्रयत्न होता तन्मय पाटीलचा. येथे जेल मात्र ड्रॉप्स होतोय. हर्षलला नवीन जीवदान. फार मागणं ठरेल का आराध्या स्पोर्ट पाटणोली टीमला. समीकरणाचा आता विचार केला प्रणय. येणारे 8 चेंडू आणि आवश्यकता 21 धावेची. हर्षल ठाकूरचा फटका लाजवाब लाजवाब अप्रतिम. मी म्हटलं होतं ट्रम्प कार्ड खेळाडू म्हटलं जातं हर्षल ठाकूरला खारकोपर गावामध्ये. पेट संघाचा संगणक सोहेल शेख टॉस साठी यायचं आपण लगेच. सोहेल शेख कम फॉर द टॉस. सेमी फायनल 1. तन्मय पाटील शुभ हस्ते टॉस केला जाईल. तन्मय पाटील स्वतःवरती नाराज असेल. झेल जेव्हा ड्रॉप झाला हर्षलचा. आता मात्र प्रणय या समीकरणाचा विचार केला. येणारे चेंडू 7 आणि 15 धाबेची आवश्यकता. 7 चेंडू 15 धाबेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळत जातोय पाटणोली बनाम खारकोपर. त्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. हर्षलच्या बॅट मधून एक धावसंख्या कंप्लीट होतोय. तिसरा ओव्हर देखील कंप्लीट. आता येणारे 6 चेंडू आवश्यकता राहिली 14 धावेची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चला मी विनंती करतोय टॉस करायचे आपण. सन्माननीय विजय साहेब यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये सेमी फायनल 1 बिग फाईट A and B पोल. बामणडोंगरी टीम वर्सेस पेट RCC पेट मीरा स्पोर्ट्स अँड रुद्रांश रुद्रवीर चिवदाडी बामणडोंगरी. कॅप्टन तेजस म्हात्रे आणि सोहेल शेख. तर नक्कीच आमचे बामणडोंगरे गावचे देखील बरेचसे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. आज देखील पाहिला तर भरघोस मैदान भरला आहे आपला. विजय साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 4 ओव्हर मॅच. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ट्रेसिंग. हेर इज अ टॉस. सोहेल शेख कॉलिंग. टेल इज कॉल सोहेल शेख. इट्स अ हेड. तेजस म्हात्रे ऑन द टॉस. तेजस टॉस जिंकला. आपला निर्णय सांगायचा आहे. डिसिजन पेंडिंग ठेवतो. यस थँक्यू सो मच. 4 ओव्हरची लढत. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मनोज. आपण पाहिला तर आमचे परम मित्र प्रवीणजी टेंबे बायकर मॅन. आपण पाहिला तर लकी ड्रॉच्या सर्वपणे उसाटणे टुर्नामेंट मध्ये आमच्या मित्राला नक्कीच बाईक मात्र इथे प्राप्त झाली. खरोखर मी कौतुकाने मात्र इथे थाप देईन प्रवीण टेंबे. आणि त्यानंतर येणारे प्रणय 6 चेंडू आवश्यकता राहिली 14 धावेची. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहू शकाल आराध्या स्पोर्ट पाटणोली आणि त्याच्या समित जय हनुमान खारकोपर. हर्षल ठाकूर षटक क्रमांक 4. गोलंदाज येतोय राकेश कातकरी. खरोखरच आपण पाहू शकाल एका साईडला राकेश कातकरी पाटणोलीचा, एका साईडला जय हनुमान खारकोपर संघाचा हर्षल ठाकूरला पाहू शकाल. 6 चेंडू 14 धावेची आवश्यकता. लाजवाब फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये फटका पाहायला मिळाला जातोय. स्विच साऊंडचा आवाज येतोय. हर्षल ठाकूरच्या बॅट मधून दमदार षटकार. आता मात्र तन्मय पाटील स्वतःवरती नाराज असेल. कॉटन झेल करायचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी आपल्या हातातून निसटला आणि निसटल्यानंतर सामना निसटेल का हेच मात्र क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलवणारा बराच काही सांगून जाणारा हा टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं तर मयूरदादा म्हात्रेची स्पर्धा. स्वर्गीय आपण पाहिलं तर आमचे धीरज म्हात्रेची देखील आम्ही आठवण करू. खरोखरच मोरावे गावासाठी एक चांगला खेळाडू परंतु आज मात्र आम्ही त्याचं आवर्जून नाव घेऊ.
आता मात्र प्रणय येणारी 5 चेंडू आवश्यकता राहिली 8 धाबेची. 5 चेंडू 8 धाबेची आवश्यकता हर्षल ठाकूरचा. मी मगाशीच म्हटलं होतं ट्रम्पकार्ड खेळाडू आणि तोच मात्र खेळाडू खेळताना पाहू शकाल. चांगला फटका सजवला जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. फटका चांगला गोलीच्या रफ्तार मध्ये सीमारेषा पलीकडे चौका. आता मात्र सामन्याचा चित्र झाला विचित्र. येणारे चेंडू असतील 4 आणि 4 धाबेची आवश्यकता. हर्षल ठाकूर एका साईडला, धनेश भोईर. मनोज, हा तिसरा सामना आहे जो पैसा वसूल आहे. आपण 2 सामने पाहिले, बॉल टू बॉल रन होते आणि इथे तो सामना पुन्हा एकदा क्वार्टर फायनल 4 चेंडू 4. नक्कीच नक्कीच प्रवीण दादा, आपण पाहिलं तर येथे वन मॅन आर्मी खेळ पाहायला मिळाला. हर्षल ठाकूरचा तब्बल 15 चेंडू मध्ये 39 धाबेचं योगदान संघासाठी. चांगलं परफॉर्मन्स, चांगलं खेळ आपण पाहिला हर्षलचं. समीकरणाचा विचार केला 4 चेंडू 4 धाबेची आवश्यकता राहिली. यापुढची लढत आपल्यापर्यंत पहिले सेमीफायनलची लढत पाहायला मिळेल. एका साईडला रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी. 4 चेंडू 4 धाबेची आवश्यकता. काही सामना होता, कुठे येऊन टेपला जबाब. मिहिरा स्पोर्ट आरसीसी पेठ. नक्कीच हर्षल ठाकूरचा मी सातत्याने खेळ पाहतो, चांगलं खेळ आहे त्याच्या माध्यमातून देखील. मिड विकेटच्या रिझन मध्ये जोरदार मात्र प्रेक्षकांचा आवाज येतोय, सपोर्ट देखील दिला जातोय आपल्या टीमला, खेळाडूला. त्यानंतर मात्र एक धावसंख्या कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या तब्बल 1 बाद 44 धावसंख्या. आता येणारे 3 चेंडू 3 धाबेची आवश्यकता. सामना बॅलन्स असेल प्रवीण टेबे. तीन चेंडू 3 धाबा कराव्या लागतील. धनेश भोईर, राकेश कातकरी गोळाच्या मार्कवर. चांगला फटका पाहू शकाल. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू पकडीपर्यंत एकच धाव मिळेल. काय या सामन्याला कलाटणे सुटेल का प्रवीण टेंबे? शेवटचे 2 चेंडू आणि 2 धाबेची आवश्यकता. अगदी बरोबर. आपण जो सामना पाहिला कोंबडपूरचे धाकटी जोई, जो सामना पाहिला मोराबे पाटणोली, तो सामना पुन्हा एकदा रिपीट होतोय. म्हणजे पाटणोली संघाला आज भरपूर संघर्ष करावा लागते मनोज. नक्कीच प्रवीण, आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकाल बऱ्याच चांगल्या सामने पाहायला मिळाले, जवळ आलेले सामने आपल्याला पाहायला मिळाले. आणि याच सामन्यामध्ये आता एका ट्रॉफीचा मात्र नाव आहे, तो कोणता नाव कोरला जाईल तेच पाहावं लागेल. थोड्याच वेळात मात्र आपल्याला समजेल. येणारे 2 चेंडू आणि 2 धाबेची आवश्यकता. सामोरे फलंदाज, जो फलंदाज तब्बल 16 चेंडू मध्ये 40 धाबेचा खेळ केला या इनिंग मध्ये. वन आर्मी आपण पाहिलं तर फलंदाज हर्षल ठाकूर, कारकोपर गावातील ट्रम्पकार्ड खेळाडू. येणारे 2 चेंडू आणि 2 धाबेची आवश्यकता. गोलंदाज राकेश कातकरी. याला म्हटलं जातं खेळ लाजवाब. आणि येथे मात्र सामना होतोय फिनिश. हर्षल ठाकूर मात्र फिनिश मॅन. येथे मात्र कारकोपर टीम्स फार जल्लोषाने मात्र जल्लोष साजरा करताना, कारण सुपर 4 मध्ये प्रवेश करतोय. तर चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळालं खारकोपर टीमचं देखील आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकला. तर नक्कीच वन आर्मी आपण पाहू शकलात. लाजवाब खेळ. हर्षल ठाकूर या सामन्याचा हिरो. आणि आमचे बंटी दादा घरत येथे उपस्थित आहेत. बंटी दादा घरत या पण व्यासपीठावरती. बंटी दादा आपलं देखील सहर्ष स्वागत मयूरदादा मात्रेच्या वतीनं. वैभव आमचे नक्कीच बंटी दादाचा बराच प्रेम असतो आणि आम्हाला दरवर्षी आम्हाला त्याच्या स्पर्धेमध्ये घटक केला जातो. इथे ग्रुप ग्रामपंचायत गव्हाण